ओम नमो नर्मदाय अध्याय 172 आपण बघितले की मांडव्य ऋषीने स्वतः शिवलिंग स्थापन करून त्याची पूजा केली आणि त्यानंतर तेथे 33 कोटी देव व त्रिदेवांनी प्रगट होऊन त्यांना कसा वर दिला। तेव्हा मार्कंडेय ऋषी राजा युधिष्ठिरला सांगू लागले, राजा, जो मांडव्य महर्षीद्वारा स्थापित भगवान श्री शिवशंकर व भगवान नारायणाला नित्य नमन करतो तो मनुष्य त्या तीर्थाच्या प्रभावाने गोदानाचे फल प्राप्त करतो। नृपश्रेष्ठ जो देवालयात प्रदक्षिणा करतो त्याने समुद्रासहित संपूर्ण पृथ्वीची परिक्रमा केली। त्या तीर्थाचा प्रभाव विस्तार मल्लिका भवनाच्या बाहेर 150 तीर्थरूपात आहे। जो सूत्राने ते क्षेत्र अथवा शिवमंदिर अथवा शिवलिंगाला वेढा देतो त्याचे पुण्य फल तुम्ही ऐका। हे राजेंद्र, संपूर्ण जंबूद्वीप, शाल्मली, कुश, क्रौंच, शाक, पुष्कर, गोमेद हे सप्तद्वीप असलेली शिवाय पर्वत वन व विशिष्ट उपवनासहित पृथ्वी त्याद्वारे भूषित केली गेली असे समजावे। श्री नर्मदाच्या दक्षिण भागात शिवक्षेत्राजवळच देवांद्वारा निर्मित महापुण्यप्रत देवखात एक मोठे कुंड आहे। त्या कुंडात जो स्नान करतो तो सर्व पापातून मुक्त होतो। पौर्णिमा, अमावस्या व व्यतिपात तसेच संक्रांत आणि ग्रहण योगात जो श्राद्ध करतो तो उत्तम गती प्राप्त करतो। देवकुंड तीर्थात ऋषी, पितृगण आणि देवतांसह श्री ब्रह्मदेव, श्री विष्णू व श्री शिवशंकर हे तिन्ही देवस्थित असतात। त्या तीर्थात अश्विन महिन्यात विशेषतः चतुर्दशीला देवीसह इंद्रदेव वायुमार्गात स्थित असतात। पृथ्वीवर जितकी तीर्थे, नद्या आणि समुद्र आहेत ते सर्व त्या देवस्थानात 2 दिवस स्थित असतात। गया, प्रयाग, अमरकंटक व सोमनाथ तीर्थात जे पुण्य मिळते ते पुण्य मांडवेश्वर तीर्थात मिळते। पट्टबंधानाने जे पुण्य मिळते मात्रा आणि लकुलेश्वरात जे पुण्य मिळते, अश्विन युक्त अश्विन महिन्यात जे पुण्य मिळते ते पुण्य पांडवेश्वर तीर्थात मिळते। उज्जैनीत महाकालाच्या जवळ वाराणसी आणि त्रिपुष्कर तीर्थात तसेच कुरुक्षेत्री सूर्यग्रहणात जे पुण्य असते ते नित्य मांडवेश्वर तीर्थात मिळते। महाराज, हे तीर्थ सर्व तीर्थात श्रेष्ठ आहे असे समजून स्नान, दान आदी पूजाविधीने पितृदेवांचे उत्तम पूजन करून चतुर्दशीला सुचिरव्रतधारीने निराहार राहून परमभक्तीने रात्री जागरणपूर्वक शिवपूजन करावे। स्नान आदी विविध उपचारांनी फूल व चंदन लेपनाने देवपूजन करावे। पौर्णिमेला प्रातःकाळी स्नानादी विधी, तर्पण, श्राद्ध, हव्य, कव्य म्हणजे पितृदेयभाग आणि हव्य म्हणजे देवदेयभाग, शिवपूजनाने अग्नि अष्टोमादी यज्ञाने निष्पाप व विशुद्ध अंतःकरण असलेला उत्तम फल प्राप्त करते। हे भरतवंश उत्पन्न राजा युधिष्ठिर, 1000 गोदानाचे पुण्य त्याला मिळते। त्या दिवशी स्नानादी शुद्ध होऊन विधिवत श्री शिवशंकराजवळ सुवर्ण बैल गाय, दुभती भूमिरूप गाय, बैल जोडी, घोडा, वस्त्रांची जोडी तसेच पादत्राणे, छत्री, पात्र, लाल वस्त्र ही श्री शंकराच्या उद्देशाने सुरूप ब्राह्मणाला द्यावे। तिथे केलेले हवन, जप आणि दान सर्व अक्षय होते। देवासमोर बसून ऋग्वेदाची 1 ऋचा, यजुर्वेदातील 1 यजु आणि सामवेदातील 1 साम जपल्यास निश्चितच वेदपठणाचे फल प्राप्त होते। केवळ गायत्री जप करणाऱ्याला 3 वेदांच्या स्वाध्यायाचे फल प्राप्त होते। शिवपूजनाने शतकरोडपेक्षा अधिक कुल परंपरा प्राप्त होते। स्नान, दान, श्राद्ध, रात्री जागरण तसेच गीत वादनादीच्या पुण्य आयोजनामुळे मानवाची शिवलोकात निवृत्तीरहित गती होते। कधी तिथून बाहेर पडायचे झाले तर खूप कालावधी लोटल्यावर मानव तिथून इहलोकात येतो, शिवाय निरोगी आणि बुद्धिमान होतो। पुत्र, पौत्र व धनयुक्त होऊन तो 100 वर्षापेक्षा अधिक जीवित राहतो। त्या तीर्थाचे पुण्य स्मरण करून शिवलोकात जातो। त्या तीर्थात अमावस्या पौर्णिमेला जो संध्या उपासना करतो तो अंग उपांगासहित 4 वेदांपासून मिळणारे उत्तम फल प्राप्त करतो। हे राजा, तिथे शिवक्षेत्रापासून जितक्या दूरवर बाण जाऊ शकतो तितक्या दूर चौफेर संपूर्ण क्षेत्रात
भयभीत करणारी हत्या तिथे पोचत नाही. त्या तीर्थात भक्तिपूर्वक थांबून तेथील वृक्षांचे जो दर्शन करतो तो निसंशय अनेक पापातून मुक्त होतो. महाराज तिथे जलात एक खड्डा दिसून येतो. या बाबतीत वानरी तीर्थांच्या सेवनासंबंधी पुराणात कथा आहे. महाराज तिथे श्री शिवशंकराच्या पश्चिम भागात देवनिर्मित एक सुंदर कूप आहे. हे शिवतीर्थ अत्यंत उत्तम राज्य आहे. हे राजा, त्या तीर्थात जो बैल सोडून त्याग करतो त्याचे पितर स्वर्गलोकात इच्छानुसार क्रीडा करतात. अगम्य श्रीकडे गमन केल्यास अयाज्य पुरुषाने यज्ञ केल्यास चौर्यकर्म, ब्राह्मण, गुरुघात व गोहत्येमुळे होणारे जे पाप आहे ते सर्व ऋष्योत्सर्गाने नष्ट होते. त्या एकाग्र चित्ताने मांडवी तीर्थाचे जो महात्म्य श्रवण करतो तो सर्व पापातून निसंशय मुक्त होतो. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील मांडव्य तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 172वा अध्याय पूर्ण झाला. ओम नमो नर्मदाय.